मंडळी, बरेच वर्ष आम्ही आमची बावडी साफ करू बघित होतो. पण झाला काय, त्याच्यात पाणी लय असायचा. म्हणजे एकदा आम्ही पंप लावून पाणी उपासलाव तर 2-3 किलोमीटर आमची नदी लांब पर्यंत गेलो तो वाहून पाणी सगळा. पण तरी ते आटना. त्याच्यामुळे करायचं काय. तर शेवटी हे एक कुडाळची माणसं आमका भेटली. ती म्हणाली आम्ही करतो म्हणून. शिवाय ती बावडी खोल पण ना. तर ती सकाळीच आपली सामग्री सगळी घेऊन येली आणि म्हणाला आम्ही साफ करतो. तर ते आपलं ते चैनपुली काय हे त्यांची घेऊन येली. ते सगळं सामान घेऊन येले आणि त्यांनी सकाळी येऊन ते सगळं जोडकाम करून ही त्यांची बादली स्वतःचे सगळं सामान स्वतःच घेऊन येतात. ही अशी सगळी घाण झालेली होती आमच्या त्या बावडीत. बरीच वर्ष म्हणजे जवळजवळ 10 वर्ष ती साफ करून मिळाली नाही. आणि उतर गॅस होता ना, त्याच्यामुळे कोण उतराक मागा ना त्याच्यात. लय खोल ती. आणि हल्ली काय व्हायचं की मे महिनो इलो की त्याच्यातून गढूळ पाणी योग सुरुवात करायचा. तर हे पोरगे इले तरुणच असत. ते इले पहिले त्यांना उतरान वाचता काय आजूबाजू बारीक सारखी झाडा वाढलेली ती काढल्या, थोडा मग त्याचं पाणी सोडल्या आणि ह्या चैन पुलीसारख्या काहीतरी असा त्यांच्याकडे, त्याच्यातच बसान तो हळूहळू उतारलो पाण्यात पोरगो. किती खोल बघा ती बावडी. बरं ती पहिले कसे ते झिलगे त्याच्यात खोबणी असतं, त्याच्यात धरून धरून ते उतरायचे ना. तसा हल्ली कोण तसा उतरत नाही, डेंजर झालं. आणि त्याच्यात गॅस बीस असलो तर म्हणून घाबरतात हे. मग त्या पोरग्याने ती आपली भांडी आणलेली मोठी मोठी, म्हणजे अगदी जय्यत तयारी देतात ते. त्यांची ती पद्धतच आहे. म्हणजे माका पण कसा आमच्या गावचे जे नरेन गावकर असत ना, त्यांची बावडी आणि साफ केलेली ओटव माईंचे. आणि अचानक फोन करतोय तर तो म्हणाला अरे असं असं काम चाललेलं. अरे म्हटलं माका पण व्हाया होता. 2-3 वर्ष आम्ही ट्राय करत होतो. तर पैसे सांगतात मग पंप नाही कोणाकडे. हे पोरगे म्हणाले आम्ही सगळा बघतो म्हणून, काय चिंता करू नको. ते इले आणि त्यांनी हे किती चिखल काढतात बघा. अगदी पद्धतशीर छान काम केल्याने त्यांनी. बावडीच्या आतली सगळी बारीक सारी झाडा वाढलेली होती ना, ती पण साफ करून. आणि एकदम तरुण पोरं असत. मग बरं वाटलं जरा. म्हणजे कशी मेहनती पोरं असत. काम नाही काय. आता हेंका आम्ही त्यांनी 12,000 आमका सांगितलेले होते. थोडासा हे केला आम्ही, कमी जास्त करा म्हणून त्यांनी केलेलं. पण तर मी तुमका आता तसं काय सांगायचं नाही. म्हणजे तुमका जर त्यांना बोलूचं असत ना, तर त्यांचं नुकसान कशा. कारण आता पेट्रोल महाग झाल्यामुळे त्यांचं टेम्पो येतात ना, त्याचा खर्च वाढता. तर ह्यो केवढं चिखल काढलो बघा. हा, हो 1-2 टन ह्यो चिखल काढलो. ह्यो सगळं त्या बावडेत होतो. आणि त्याच्यामुळे ती घाणेरडी व्हायची ना हो. पिण्याचं पाणी नाही व्यवस्थित, काय नाही. पण आता बरा झाला. म्हणजे बघा किती स्वच्छ छान झाली. आणि जिलगो तो आपलं हळूहळू त्या चैन पुलीन वर इलो. मस्त ना. धन्यवाद.